14 फेब्रुवारी जग व्हॅलेंटाईन डे साजरा करतं, पण भारत आजही अश्रूंनी हा दिवस आठवतो, कारण हा फक्त दिनदर्शिकेतील व्हॅलेंटाईन दिवस नाही, हा आहे रक्ताने लिहिलेला इतिहास. 78 वाहनांचा CRPF जवानांचा ताफा श्रीनगरकडे निघाला होता. साधा दिवस, साधी ड्युटी, देशासाठीचं रोजचं कर्तव्य, आणि अचानक लेथपुरा परिसरात स्फोटकांनी भरलेली कार बसवर आदळली. क्षणात प्रचंड स्फोट झाला, धूर किंकाळ्या, तुकडे तुकडे झालेली बस आणि त्या मातीवर सांडलेलं 40 जवानांचं पवित्र रक्त. हो, 40 CRP जवान शहीद झाले. 40 घरात दिवे कायमचे विझले. 40 मातांच्या कुशीत कायमचं रिकामेपण आलं. 40 पत्नीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. 40 मुलांच्या डोक्यावरचा हात कायमचा निघून गेला. त्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जश्न-ए-मोहब्बतने स्वीकारली. देशभर संताप उसळला, रस्त्यावर लाखो लोक उतरले. भारत माता की जयचा नारा आक्रोशात बदलला. या हल्ल्याचे पडसाद फक्त काश्मीर पुरती मर्यादित राहिले नाही. पुलवामा कटाशी संबंधित संशयित शरीफ मंडला याला पुण्यामधून चाकण येथून अटक करण्यात आली. बिहार ATS ने पुणे ATSच्या मदतीने ही मोठी कारवाई केली. प्राथमिक चौकशीत त्याचा खैरुल मंडल आणि अबू सुलतान यांच्याशी संपर्क असल्याचं उघड झालं. म्हणजेच दहशतवादीची सावली पुण्यापर्यंत पोहोचली होती. देशांनी प्रतिक्रिया याच्यावर सर्जिकल स्ट्राईकने दिली. पुलवामाच्या 12 दिवसांनी 26 फेब्रुवारी 2019 रोजी भारताने पाकिस्तानमधील बालकोट येथे एअर स्ट्राईक केली. ही कारवाई भारतीय वायुदलाने केली. इंडियन एअरफोर्सच्या धाडसी पायलट्सने दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक प्रहार केला. तो फक्त लष्करी हल्ला नव्हता, तो 40 शहीदांच्या रक्ताला दिलेला न्याय होता. आज 14 फेब्रुवारी काही जण गुलाब देतात, काही जण फोटो पोस्ट करतात, पण खऱ्या प्रेमाची व्याख्या काय आहे माहिती आहे का? जे प्रेम आपल्या आई वडिलांपेक्षा मोठं असतं, पत्नी मुलांपेक्षा मोठं असतं, स्वतःच्या जीवापेक्षाही मोठं असतं, ते म्हणजे देशप्रेम. त्या जवानांनी 14 फेब्रुवारीला देशावरचं प्रेम सिद्ध केलं, स्वतःचं आयुष्य देऊन. म्हणूनच हा दिवस फक्त व्हॅलेंटाईन डे नाही, हा आहे बलिदान दिवस, हा आहे शौर्य दिवस, हा आहे भारताच्या अमरवीरांचा काळा दिवस. आम्ही विसरलो नाहीत आणि कधी विसरणार पण नाही.